सर्वांना नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी बंधू भगिनींनो, मागील 15 ते 20 दिवसापासून आपल्यासमोर केंद्र सरकारची जी नवीन NPS अंतर्गत असलेली UPS योजना आहे, त्या UPS योजनेचं स्पष्टीकरण घेऊन आलो. स्पष्टीकरण घेऊन येण्यामागचा हेतू हाच होता की महाराष्ट्रामध्ये मागील 10-12 वर्षापासून जो काही जुनी पेन्शनची चळवळ आपण चालवत आहोत, जे काही त्यामध्ये कार्य केलेलं आहे, त्यामुळं अनेक जणांचे फॉर्म वारंवार येतात. म्हणून ते स्पष्टीकरण आपल्यासमोर 2 भागामध्ये दिलं. त्या 2 भागांना आपण भरपूर असं प्रेम दिलं. त्याच धर्तीवर मागील 3 ते 4 महिन्यापासून म्हणण्यापेक्षा मागील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून कर्मचाऱ्यांचे किंवा विशेषतः शिक्षकांचे आणि शिक्षकांमध्ये पदवीधर शिक्षकांचे वारंवार फोन येत आहेत. आणि त्यामध्ये मागील जसा जुनी पेन्शनचा विषय मागील 20 वर्षापासून पेंडिंग आहे, तसाच पदवीधर वेतन श्रेणीचा विषय देखील मागील 10 ते 12 वर्षापासून पेंडिंग पडलेला आहे. त्याबाबत अनेक संभ्रम अवस्था, संदिग्धता सरकारी पातळीवर आहे, कर्मचारी पातळीवर आहे, प्रशासन पातळीवर आहे. अनेक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती त्याबाबत आहे. बरं, पूर्वीच्याला सहशिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या शिक्षकांना पदवीधर शिक्षक या पदावर नियुक्ती दिल्यानंतर, म्हणजे त्याला आपण वेतनोन्नती म्हणूया, ती दिल्यानंतरच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न वेगळा झाला आहे. परंतु 2017 आणि 2019 मध्ये ज्या नवीन विषय शिक्षक म्हणून नियुक्ती शासनाने TET मार्फत दिलेली आहे, त्या कर्मचाऱ्यांबाबत अतिशय गंभीर असा हा प्रश्न समोर येत आहे. म्हणून केवळ फोनवर माहिती दिल्याने एक दोघांचं शंका समाधान होते किंवा थोडेफार आपल्याला जे काही त्याविषयीचा अभ्यास आहे, नॉलेज आहे, त्याविषयीची थोडीफार माहिती कळते. परंतु आता व्यापक स्वरूपात सर्वांच्या समोर हा विषय यावा आणि आजची परिस्थिती पाहता आणि मागील 10 वर्षात याविषयी केलेला पाठपुरावा पाहता माझी देखील हीच भावना झालेली आहे की हा विषय आता सर्वांच्या समोर आला पाहिजे. म्हणून आज आपल्यासमोर येत असताना प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक जे जिल्हा परिषद अंतर्गत नियुक्त आहेत, यांच्या बाबतीत, यांच्या वेतन श्रेणी बाबतीत जी काही परिस्थिती RT 2009 लागू झाल्यानंतरची झालेली आहे, त्याविषयी जो काही लढा आम्ही दिलेला आहे, प्रथमतः त्यावर चर्चा करणार आहोत. या ठिकाणी आपण लक्षात घेऊया, जिल्हा परिषदेमध्ये हे शिक्षक नियुक्त करताना, मग ते वेतनोन्नती करताना समुपदेशन प्रक्रियेतून केलेले असो किंवा 2017 नंतर डायरेक्ट TET अंतर्गत केलेल्या भरती प्रक्रियेतून असो, या सर्वांच्या बाबतीत आपल्याला राज्यामध्ये दिसून येते की काही ठिकाणी या प्रक्रियेला दर्जावाढ म्हटलं जाते, काही ठिकाणी या प्रक्रियेला विषय शिक्षक पदोन्नती असं म्हटलं जाते, नवीन नियुक्त केलेल्या शिक्षकांना विषय शिक्षक म्हणून म्हटलं जाते. हा सगळा जरी विषय या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये येत असला तरी या कर्मचाऱ्यांना शासकीय भाषेमध्ये शासन निर्णयानुसार नियमाने एकच नाव आहे, ते म्हणजे प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक म्हणून 6 ते 8 वर्गावर नियुक्त असलेल्या, मग भला तो कोणत्याही विषयाचा असो, भाषा विषयाचा असो, समाजशास्त्र विषयाचा असो, नाही तर विज्ञान विषय संवर्गातील असो, हे 3 संवर्ग जरी या ठिकाणी केले असेल तर या 3ही संवर्गातील कर्मचाऱ्यांना शासकीय नियमाने प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक हेच नाव आहे आणि त्याच नावाच्या अंतर्गत आपण शिक्षक म्हणून कार्यरत आहोत. तर हा विषय केव्हा सुरू झाला तर आपल्याला माहिती आहे की साधारण 1980च्या दशकामध्ये खाजगी संस्था वर कार्यरत 6 ते 8, त्यावेळेचा स्तर म्हणजे 5 ते 7 आणि जिल्हा परिषद शाळांवर नियुक्त 5 ते 7च्या शिक्षकातील नियुक्ती असेल किंवा अध्यापन असेल, या बाबतीतल्या विषयाने हा विषय सुरू झाला. आणि खाजगी शाळांच्या धर्तीवर जिल्हा परिषदेतील शाळांच्या गुणवत्ता देखील त्या हिशोबाने आली पाहिजे, त्यासाठीच्या नियुक्त्या देखील त्या पद्धतीने झाल्या पाहिजे. म्हणून एका प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक त्यावेळेच्या निकषानुसार पदवी आणि BEd ही शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता पात्र शिक्षकांची नियुक्ती केली जात होती. त्यानंतर हा विषय खरा सुरू झाला 2009चा RT कायदा. आता RT कायद्याविषयी आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर साधारण केंद्र शासनाने भारतीय राज्यघटनेत 2002 साली दुरुस्ती करून 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना सक्तीचे व मोफत शिक्षण देण्यासाठी, प्राथमिक शिक्षण देण्यासाठी इयत्ता 1 ते 8 मूलभूत अधिकारात हा RT कायदा 2009 अधिनियमित केला आणि त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 पासून महाराष्ट्र राज्यासह देशामध्ये सुरू झाली. माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील 12 एप्रिल 2012 रोजी हा कायदा वैध ठरवला आहे. या अधिनियमातील तरतुदीची अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला स्वतःचा, जे की RT 2009 मध्ये केंद्र सरकारने कलम केलेली आहेत आणि ज्या कलमामध्ये बदल करून स्थानिक परिस्थितीनुसार अंमलबजावणीसाठी तुम्ही बदल करू शकता, अशा कलमांमध्ये महाराष्ट्र शासनाने बदल करून, बाकी ज्या कलमांमध्ये महाराष्ट्र शासनाला बदल करता येणार नाही ते कलम केंद्र सरकारच्या RT मधले जे आहेत तेच ठेवून, कारण त्यामध्ये केंद्र सरकारच फक्त बदल करू शकतं, सर्वोच्च न्यायालयाने याला देखील वैध ठरवलेलं आहे. मग महाराष्ट्र सरकारने स्वतःच्या अधिकारात असलेल्या RT कलमांमध्ये बदल करून बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम 2011 हा 11 ऑक्टोबर 2011 रोजी
शासन निर्णयान्वये नियमित केला आणि तेव्हापासून RT 2009 महाराष्ट्रामध्ये लागू झाली. आता RT 2009 लागू झाल्यामुळं बदल काय झाले, तर बदल शाळांच्या स्तर रचनेत झाले. टीचर म्हणजे पपील टीचर रेशो PTR म्हणतो आपण त्याला, त्यामध्ये झाले. शिक्षकांच्या त्या वर्गांवर त्या स्तर रचनेमध्ये शिक्षकांच्या नियुक्त करायच्या व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये देखील बदल झाले. आणि त्यानंतर कोणत्या ठिकाणी कोणाला नियुक्त करायचे, विशेषतः 6 ते 8 वर्गाचा आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी 6 ते 8 या स्तरामध्ये पदवीधर शिक्षक म्हणून 3 विषयांतर्गत, जे की सध्याची परिस्थिती पाहता, गुणवत्तेचा ग्लोबलायझेशन पाहता, या सर्वाचा विचार करून 3 विषय म्हणजे भाषा, प्रथम त्यामध्ये विज्ञान दिलाय, त्यामध्ये गणित आणि विज्ञान हा एक संवर्ग दिलाय. दुसरा विषय संवर्ग दिलाय भाषा, त्यामध्ये मराठी इंग्रजी ह्या विषयातील पदवीधर शिक्षकांचा समावेश केलाय. आणि तिसरा जो संवर्ग दिलाय तो सामाजिक शास्त्र. मग आता हे नियुक्त करत असताना 3 पदवीधर शिक्षकांची नियुक्ती केली आणि खरा विषय या ठिकाणी इथून सुरू झाला. आता महाराष्ट्रामध्ये साधारणतः RT 2010 मध्ये जरी अंमलबजावणी सुरू झाली असेल तर स्तर रचना आणि त्यानुसार करायचे बदल यानुसारची प्रक्रिया साधारणतः फेब्रुवारी 2013 मध्ये निघलेले 2 शासन निर्णय आणि डिसेंबर 2013 मध्ये निघलेला शासन निर्णय याच्या आधारे शाळा स्तर रचना PTR यामध्ये बदल करून शिक्षकांच्या नियुक्त्या करण्याचं त्याविषयी निश्चिती करण्यात आली. आणि सन 2013-14 मध्ये, विशेषतः 2014 मध्ये यावर मोठ्या प्रमाणात डिसेंबर 2013 ते मे 2014 पर्यंत संचालक कार्यालयाने विशेषतः एक मोहीम स्तरावरती या विषय शिक्षकांच्या नियुक्त्या, आता त्याला विषय शिक्षक जरी म्हटलं असेल तर हे सरळ प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षकच आहेत, यांच्या नियुक्त्या करण्याविषयीच्या बाबी समोर आल्या. त्यातून वेतोन्नती अनेक जिल्ह्यामध्ये झाली, प्रक्रिया झाल्या, समुपदेशन झाली, समुपदेशनांतर्गत नियुक्त्या झाल्या आणि त्यानुसारच्या कार्यवाही महाराष्ट्रामध्ये झाली. शिक्षक कर्मचारी आपल्या प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक पदावरती कार्यरत झाले आणि कार्य सुरू झालं. आता मेन विषय यामध्ये आला वेतोन्नती देण्याविषयी. आज मी फक्त बोलणार आहे बीड जिल्हा परिषदांतर्गत प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर, जालना जिल्हा परिषद अंतर्गत प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर, राहुरी नगरपालिकेअंतर्गत प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर, ज्या विषयीचा लढा आम्ही स्वतः लढलो आणि मागील 10 वर्षापासून या ठिकाणी वेतन श्रेणी लागू झालेली आहे, याविषयी थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न आहे. तर 2013-14 मध्ये जेव्हा हे दर्जावाढ झाले, विषय शिक्षक निश्चिती झाली, त्यानंतर हा जो वेतन श्रेणीचा विषय हा समोर आला साधारणतः जानेवारी 2016 मध्ये. आता ज्या वेळेस 2014 मध्ये या विषय शिक्षकांच्या म्हणण्यापेक्षा प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या नियुक्ती करताना त्यांच्या ऑर्डरमध्येच प्रशिक्षित प्राथमिक पदवीधरासाठीची असलेली वेतन श्रेणी, जी की 6व्या वेतन आयोगानुसार 9,300 ते 34,800 आणि ग्रेड पे होता 4300, आणि आताच्या 7व्या वेतन आयोगानुसार पाहिलं तर S13 मधल्या S14 मधल्या ही वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे. आणि तब्बल 2-2.5 वर्षानंतर संचालक कार्यालय अचानक जागा झालं. मंत्रालयीन पातळीवर माननीय सचिव, माननीय शिक्षण मंत्री यांची एक अनौपचारिक बैठक झाली आणि अनौपचारिक बैठकीतून अतिशय दुर्दैवी असं एक पत्र बाहेर काढण्यात आलं आणि त्या पत्राच्या आधारे राज्यातील प्रथमतः पालघर, जालना, औरंगाबाद या ठिकाणी दिलेली सरसकट वेतन श्रेणी काढून घेण्यात आली. आता याविषयी मग अर्थातच न्यायालयीन बाबी सुरू झाल्या. न्यायालयीन बाबी सुरू झाल्यानंतर प्रथमतः जालना आणि औरंगाबाद या 2 जिल्ह्याच्या केस अर्थातच माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद या ठिकाणी दाखल झाल्या. त्याच्या सुनावणी झाल्या, परंतु यावर निर्णय काही लागत नव्हता. कोर्टाची सुनावणी पुढे जात होती. आता त्याच वेळेस साधारणतः जेव्हा जानेवारी 2016 मध्ये मंत्रालयीन पातळीवर बैठक झाल्यानंतर जे पत्र संचालकांनी निर्गमित केलं होतं, ते पत्र निर्गमित झाल्यानंतर आता पूर्वीपासूनच शिक्षक चळवळीमध्ये, जुनी पेन्शन चळवळीमध्ये असल्यामुळं अर्थातच राज्यातील अनेक शिक्षक बांधवांशी, पदवीधर शिक्षक बांधवांशी संपर्क आला आणि एक थोडक्यात आम्ही व्हॉट्सअप ग्रुप एकत्र करून चर्चा करायला सुरुवात केली. ज्यावेळेस हे पत्र निर्गमित झालं तिथून पुढे ज्यावेळेस या RT असेल किंवा हे धोरण असेल, या सगळ्या बाबतीत किंवा आपला प्राथमिक पदवीधर शिक्षकाच्या नियुक्तीपासूनचा एकूण अभ्यास केला, स्थानिक परिस्थित्या पाहिल्या, अनेक शिक्षकांशी अगोदरच्या चर्चा झाल्या, अनेक शिक्षक नेत्यांशी चर्चा केल्या, त्यानुसार जो काही अभ्यास झाला, यानुसार साधारणतः मे 2016 पर्यंतच हे आमच्या मनाने फिक्स केलं की हा कुठेतरी कर्मचाऱ्यावर वेतन श्रेणी काढून घेण्याचा घोर अन्याय असणार आहे आणि हे आर्टिकलच्या विरोधात आहे, शिक्षकांच्या समान काम समान वेतनाच्या विरोधात आहे. अशा अनेक बाबी समोर आल्यानंतर हा लढा सुरू झाला आणि विशेषतः ज्यावेळेस या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याच्या केस, औरंगाबाद म्हणण्यापेक्षा सध्याचं छत्रपती संभाजीनगर, पण त्यावेळेस औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आम्ही एक व्यापक अशी बैठक आयोजित केली आणि त्या व्यापक बैठकीतून राज्य कृती समिती स्थापन केली आणि या लढ्याला पुढे नेण्याविषयीचं धोरण ठरवण्यात आलं. आता याच कालावधीमध्ये 13/10/16
हे शासन परिपत्रक समोर आलं. आणि त्या शासन परिपत्रकाने म्हणजे 2014 साली वैयक्तिक आमच्या बाबतीत जर विचार केला तर आमची नियुक्ती 2014 मध्ये प्राथमिक पदवीधर शिक्षक या पदावर केल्यानंतर जवळजवळ 22 महिन्यांनी हे पत्र आलं. आणि याचा पूर्वलक्षी प्रभावाने वापर करून जसं जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वेतन श्रेणी काढून घेण्यात आली, आमच्या बीडमध्ये तर याचीही पुढची प्रक्रिया करण्यात आली. 13/10/16 या परिपत्रकाचा संदर्भ देऊन 22 महिने अगोदर पूर्वलक्षी प्रभावाने त्याचा वापर करून ज्या नियुक्ती आदेशामध्ये वेतन श्रेणी दिलेली आहे त्या वेतन श्रेणीसह ते पदच रद्द करून आम्हाला पूर्ववत सहशिक्षक पदावर आणण्याची आदेश साधारणतः 17 डिसेंबर 2017 मध्ये माननीय सीओ बीड यांनी त्यावेळेस घेतला. खरं पाहता याविषयी वारंवार सीओ साहेबांशी आम्ही चर्चा केली होती. सर्व प्रकरणे सर्व बाबी त्यांना दाखवल्या होत्या, सर्व बाजू त्यांना पटलेल्या होत्या. परंतु अचानक त्यांनी हा निर्णय घेतला आणि 14 डिसेंबर 2017 बीड जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षकांना सहशिक्षक करून त्यांना सहशिक्षक वेतन श्रेणीमध्ये आणण्यात आलं. याविषयी अर्थातच आमच्या प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षकां एकत्रित होतोच पहिल्यापासून. आम्ही लागलीच कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. अवघ्या 5 दिवसामध्ये सर्व प्रक्रिया करून कोर्टामध्ये याचिका दाखल केली. याचिका दाखल केल्यानंतर दुसऱ्याच सुनावणीमध्ये नैसर्गिक न्यायतत्वावर का होईना, गुणवत्तेवर जरी सुनावणी नसली झाली पण प्रथमतः नैसर्गिक न्यायतत्वावर आम्हाला यश आलं आणि शिवसाहेबांचा तो आदेश अवघ्या 1 महिन्याच्या आत म्हणजे 25 जानेवारी 2018 माननीय खंडपीठाने न्यायमूर्तींनी तो रद्द केला आणि आम्हाला पूर्ववत प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर पदावर तर घेण्यातच आलं, प्लस 100% प्रशिक्षित प्राथमिक पदवीधरांना देण्यात आलेली वेतन श्रेणी पुन्हा द्यावी लागली. आता याच धर्तीवर अगोदर आपण सांगितलंय की औरंगाबाद आणि जालना या 2 जिल्ह्याच्या याचिका पेंडिंग होत्या. मग त्याच न्यायालयामध्ये हा निर्णय लागल्यानंतर आमच्या याचिकेचा संदर्भ देऊन त्या दोन्ही जिल्ह्याच्या याचिकेची सुनावणी झाली आणि आमच्या संदर्भाने म्हणजे बीड जिल्हा परिषदेच्या निर्णयाच्या संदर्भाने उच्च न्यायालयाने तसाच निर्णय दोन्ही जिल्हा परिषदांना दिला आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पूर्ववत 100% सरसकट पदवीधर शिक्षकांची वेतन श्रेणी पूर्ववत ज्या दिनांकापासून रद्द करण्यात आली होती त्या दिनांकापासून पूर्ववत लागू करण्यात आली. अडचण झाली जालना जिल्हा परिषदेमध्ये. जालना जिल्हा परिषदेमध्ये मात्र शासन निर्णयाचा किंवा कोर्ट निर्णयाचा कोणताही विचार न करता त्यांची वेतन श्रेणी मात्र तशीच काढून घेण्यात आली आणि 1/3 वेतन श्रेणी जी की 13/10/16 परिपत्रकान्वये लागू करण्याविषयीचा जो काही अनाकलनीय, आता 1/3 हा विषयच 13/10/16 मध्ये कसा येतो काही संबंध नाही. थोडक्यात की ब्रह्मदेव आले आणि त्यांनी अवचित तो शब्द 1/3 त्या ठिकाणी टाकला का काय असा विषय गांभीर्याचा त्या ठिकाणी आहे. कारण 1/3 याला कोणताही आधार, कोणताही शासन निर्णय, कोणताही नियम बनवत असताना एक तर प्राप्त परिस्थिती कशी पाहिजे किंवा पूर्वीचा त्याला कोणता तरी आधार, परंपरेतून आलेला आधार असला पाहिजे. अशा दोन्ही बाबी याला नव्हत्या आणि अचानक कोणाला तरी सुचलं, मी त्यांना ब्रह्मदेव म्हणतो, आणि त्यांनी येऊन तो शब्द त्या ठिकाणी टाकला आणि 1/3 वेतन श्रेणी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली. आता यापुढे जाऊन पुन्हा आमची बीड जिल्हा परिषदेचं मार्च 2018 मध्ये पुन्हा प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर पदावर रिव्हर्शन किंवा जे काही रिव्हर्शन केलं होतं ते डायव्हर्ट करण्यात आलं आणि पूर्ववत आम्हाला वेतन श्रेणी देण्यात आली. परंतु एप्रिल 2018 मध्ये बीड जिल्हा परिषदेने आमची प्रत्यक्ष नैसर्गिक न्यायाच्या आधारे सुनावणी घेतली. त्या सुनावणीच्या टायमाला आम्ही जवळजवळ 6 ते 7 पानाची एक PDF फाईल जे की आमचं म्हणणं आहे ते सर्वांनी त्यांना दिलं. यावर निर्णय मात्र 2022 पर्यंत काही घेण्यात आला नाही आणि या दरम्यान जालना जिल्हा परिषदेच्या बाबतीत जो काही निकाल बीड जिल्हा परिषदेच्या हिशोबाने लागला होता त्याविषयी कार्यवाही न झाल्यामुळं खरं तर तिथं अवमान याचिका होणं अपेक्षित होतं, ती झाली होती, पण त्याचं पुढं काय झालं ते नाही कळलं. परंतु परत तेथील काही मित्र शिक्षक बांधवांनी, पदवीधर शिक्षकांनी आणखी एक याचिका 2019 मध्ये माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे दाखल केली. त्याची सुनावणी मात्र पुढे होत नव्हती आणि अचानक याच वेळी पालघर जिल्हा परिषदेच्या बाबतीत अशीच परिस्थिती होती की तिथं वेतन श्रेणी दिली जात नव्हती. अनेक ठिकाणी काढून घेण्याच्या हालचाली चालल्या होत्या. याच कालावधीमध्ये साधारणतः कोरोना कालावधीमध्ये प्रथम लॉकडाऊन उठल्यानंतर राहुरी नगरपालिकेचे शिक्षकांची अशीच वेतन श्रेणी काढून घेण्यात आली आणि त्यातील काही पदवीधर शिक्षक बांधवांनी माझ्याशी संपर्क केला. ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा झाली त्यानंतर आम्ही त्यांना काही डॉक्युमेंटेशन दिलं, त्या आधारे त्यांनी अर्ज केले. त्यांचा विषय घेऊन आम्ही पुन्हा मंत्रालयात गेलो. या अगोदर एक सांगायचं राहिलं, 2016 ते 2018 या दरम्यान अनेक वेळा माननीय त्यावेळेचे उपसचिव, सचिव शिक्षण यांना अनेक वेळा भेटलो. अनौपचारिकरित्या चर्चेमध्ये ते हे मान्य करायचे की सरसकट सर्व पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणी तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने, तुम्ही सांगताय त्या नियमाने किंवा तुम्ही दाखवताय त्या RT कलमान्वये परिस्थितीनुसार देणं एक योग्य आहे.
परंतु याविषयी शासन निर्णय होणं गरजेचं आहे आणि त्याविषयीचा पाठपुरावा तुम्ही मंत्री महोदय यांच्याकडे करा. त्याविषयीचा पाठपुरावा केला, पण तत्कालीन शिक्षण मंत्री या बाबतीत ऐकून घेण्याच्या अजिबात मानसिकतेत नव्हते. परंतु 2019 नंतर सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर साधारणतः त्याच पक्षांच्या आमदारांना घेऊन आणि रावरी नगरपालिकेतील काही शिक्षक आम्ही पुन्हा सचिवांना जाऊन भेटलो. योगायोगाने अगोदरचेच उपसचिव त्याही वेळेस उपसचिव म्हणून होते, सचिव बदललेले होते. आम्ही त्यांच्याशी आमदार महोदयांना घेऊन चर्चा करताना पुन्हा हा विषय सांगितल्यानंतर त्यांनी ओळखलं की अगोदर 2 वर्षापूर्वीपासून जे पाठपुरावा किंवा 3 वर्षापासून पूर्वी जे आपल्यापर्यंत आलेले तेच हे आहेत. आणि पुन्हा चर्चा झाली. त्यांनी त्याही चर्चेत आमदार महोदयांना सांगितलं, आपलेच शिक्षण मंत्री आहेत, आपण जाऊन त्यांच्याशी हा विषय डिस्कस करा आणि आपण काय करूया, याविषयी शासन निर्णय निघणं खूप गरजेचं आहे. खरंच सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी देणं हे जे काही यांचं म्हणणं आहे ते योग्य आहे. परंतु हे अनौपचारिक चर्चेमध्ये मान्य करताना प्रत्यक्ष मात्र त्याविषयीची कार्यवाही होताना शिक्षण विभागामध्ये दिसून आले. याच दरम्यान अचानक एप्रिल 2022 मध्ये बीड जिल्हा परिषदेने प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षकांची पुन्हा सुनावणी लावली. 1 दिवसाच्या फरकाने लगेच सर्व शिक्षकांना जिल्हा परिषदेमध्ये बोलून अचानक सुनावणी घेतली. त्या सुनावणी दरम्यान देखील आम्ही सविस्तर अशी भूमिका मांडल्यानंतर पुन्हा 8 दिवसांनी त्यांनी आमच्यातील प्रत्येक तालुक्यातील 2-2 शिक्षकांना बोलवून त्यांच्या आधारे म्हणणं ऐकून शिवसाहेबांनी ऐकून घेतलं. बैठक घेतली, सविस्तर बैठक झाली. त्या बैठकीचं इतिवृत्त लिहिण्यात आलं. आता इतिवृत्त लिहिताना पुढे कोर्टामध्ये ते दाखल करताना विशेषतः माझ्या बाबतीत मी जी काही तिथं भूमिका मांडली होती त्याची आपोज मी तिथं बोललोय असं त्यांनी कोर्टात दाखल केलं. ते पुढे याचिकेमध्ये अनेक वेळा आम्ही स्पष्टीकरण दिलेलं आहे. तो आमच्या याचिकेचा विषय नंतर झाला होता. परंतु 19 एप्रिल 2022 रोजी बीड जिल्हा परिषदेच्या शिवणने आमची बैठक घेऊन आमचं सविस्तर म्हणणं ऐकून घेतलं आणि तेव्हा मात्र शिवणच्या हे लक्षात आलं की प्रशासन आपल्याला जे सांगतंय 13-10च्या संदर्भाने असेल, परंतु यांचं जे म्हणणं आहे हे देखील कुठेतरी न्यायिक आहे. मग याविषयीचा तोडगा निघला पाहिजे म्हणून बीड जिल्हा परिषदेचे शिव आणि शिक्षणाधिकारी यांनी त्यावेळेस संचालक कार्यालय आणि शालेय शिक्षण विभाग यांच्याकडे संपर्क केला. त्या संपर्कातून बीड जिल्हा परिषदेला 1 महिना पुढे वाट पाहावी लागली आणि अवघ्या 2 दिवसात म्हणजे 29 एप्रिल 2022 ला आमची सुनावणी घेतल्यानंतर अवघ्या 2 दिवसात आमची वेतन श्रेणी काढून घेणार होते. तो विषय 1 ते 1.5 महिना पुढे लांबला आणि त्या चर्चेमध्ये म्हणजे ज्यावेळेस माननीय शिक्षणाधिकारी यांनी संचालक कार्यालयात संपर्क केला त्यावेळेस आणि माननीय शिवसाहेबांनी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षण विभागात संपर्क केला त्यावेळेस या दोन्ही वेळेस पुन्हा त्यांना लेखी स्वरूपात आलं नाही, परंतु तोंडी स्वरूपात हे चालतं की यांची वेतन श्रेणी काढून घेणं हे कुठेतरी चुकीचं होणार. परंतु लेखी न आल्यामुळं माननीय शिवसाहेबांनी अचानक 10 जून 2022 रोजी पुन्हा आमची सरसकट दिलेली वेतन श्रेणी बीड जिल्हा परिषदेतली रद्द केली. बीड जिल्हा परिषदेतली ही वेतन श्रेणी रद्द केल्यानंतर आम्ही पुन्हा तोच न्याय मागायचा प्रयत्न केला. आयुक्त कार्यालयात गेलो. आयुक्त कार्यालयाचा पाठपुरावा झाल्यानंतर न्यायालयीन मार्ग अवलंबला. न्यायालयीन मार्गामध्ये आम्ही याचिका दाखल केल्या. अगोदरच आपल्याला सांगितलंय की 2019 मध्ये जालना जिल्हा परिषदेची याचिका पेंडिंग होती, परंतु त्याची सुनावणी झाली नव्हती. कोरोना कालावधीत त्या सुनावणी आणखी लांबत गेल्या होत्या. रावरी नगरपालिकेची मी स्वतः त्या कर्मचाऱ्यांना घेऊन एक याचिका 2021 मध्ये दाखल केली होती, त्याची देखील सुनावणी पेंडिंग होत्या. मग जून 2022 मध्ये आम्ही साधारणतः 23-24 जूनला याचिका दाखल केली आणि बीड जिल्हा परिषदेने जो मे 2022 मध्ये शालेय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला होता आणि दरम्यानच्या कालावधीत अनेक आमदार महोदयांनी विधिमंडळामध्ये विशेषतः विधान परिषदेमध्ये शिक्षक आमदारांनी आणि इतरही आमदारांनी प्रश्न या विषयावर मागील 3-4 वर्षापासून उचललेले होते. त्यात अग्रेसर होते माननीय आमदार कपिल पाटील साहेब. त्यांनी तर 3 वेळा याविषयीचा तारांकित प्रश्न मांडलेला होता. मग या सर्वांच्या संदर्भाने आणि बीड जिल्हा परिषदेचे तत्कालीन त्यावेळी शिक्षणाधिकारी आणि शिवसाहेबांनी केलेल्या संपर्कामुळे शालेय शिक्षण विभागाचे हे मात्र लक्षात आलं होतं की हा विषय मागील 7 ते 8 वर्षापासून पेंडिंग आहे आणि याविषयी काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे. म्हणून शालेय शिक्षण विभागाने 12 जून 2022 रोजी 27 जून 2022 रोजी एक शासन निर्णय काढला. त्या अंतर्गत शालेय शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली, 6 सदस्यांची समिती नेमली आणि त्यांना 3 महिन्याच्या आत या विषयावर अहवाल देण्याचा सांगितला. त्यामध्ये 13-10-16 सह त्याच्या अगोदरचा एक आणि त्यानंतरचे 5-6 शासन निर्णय याचा संदर्भ देऊन एक आराखडा त्यांना आखून दिला आणि या अंतर्गत आपण आम्हाला अभ्यास करून अहवाल द्या असं सुचवण्यात आलं. आता एकीकडे आमची कोर्ट केस चालू होती, आमची वेतन श्रेणी रिव्हर्स करण्यात आली होती, त्याविषयी आम्ही न्यायालयात लढत होतो. परंतु आता शासन देखील याचा कुठेतरी अभ्यास करू इच्छित आहे हे लक्षात आल्यानंतर त्याच विषयाला धरून त्यांना दिलेल्या कार्यकक्षेमध्ये एक सविस्तर अहवाल, हा अहवाल साधारण 5 ऑगस्ट 2022 रोजी जेवढे काही या समितीचे सदस्य होते
आणि माननीय आयुक्त साहेब जे अध्यक्ष होते यांना जवळजवळ हा 29 पानी सारांश असलेला, प्रत्यक्षात तो 70 ते 72 पानी एक अहवाल तयार करता, परंतु इतका मोठा अहवाल शासनाला देण्याऐवजी त्याचा एक समराईज करून 26-27 पानाचा एक सविस्तर अहवाल 5 ऑगस्ट 2022 रोजी सर्व समिती सदस्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटून चर्चा करून दिला. त्यावेळेस एक गंमत म्हणून सांगायचं म्हटलं तर शालेय शिक्षण विभागामध्ये चर्चा करताना ज्यावेळेस उपसंचालक यांच्या समोर हा अहवाल मांडला, तेव्हा त्यांनी अहवाल, आता संचालक साहेब येते, अहवाल पाहता क्षणी त्यांच्या लक्षात आलं की यामध्ये काहीतरी तथ्य आहे. जवळजवळ अर्धा तास त्यांनी थोडक्यात सारांश रूपी हे सगळं समजून घेतलं. तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये मला दिसत होतं की अहवाल आपला स्ट्रॉंग आहे आणि यातून नक्कीच आपलं जे म्हणणं आहे. तर स्ट्रॉंग असण्यामागचं कारण म्हणजे मागील 8 ते 10 वर्षापासून हा लढा लढत आहे. प्रत्येक ठिकाणची स्थानिक परिस्थिती माहिती आहे, शासन निर्णय माहिती आहे, RT 2009 माहिती आहे, त्यातील कलम माहिती आहे. मग सगळ्या पद्धतीने न्यायिक बाजू असताना ती आपण फक्त मांडायची का नाही, म्हणून सर्व राज्यातील प्रशिक्षित प्राथमिक पदवीधरांच्या वतीने एक सविस्तर अहवाल त्यावेळेस दिला. नुसता दिला नाही तर याविषयीचा फॉलोअप घेतला. 6 ते 7 वेळा प्रत्यक्ष संचालक कार्यालयामध्ये गेलो. प्रत्येक 15 दिवसाला याविषयीचा अहवाल लेखन करण्यासाठीचे असलेले सचिव म्हणून नियुक्ती झालेले आणि 2 क्लर्क यांच्याशी वारंवार संपर्कात राहून या समितीने 3 महिन्यामध्ये अहवाल दिला नाही, परंतु ऑक्टोबर 2023च्या आसपास बरोबर मंत्रालयामध्ये शिक्षण आयुक्तांनी आपला अहवाल पूर्ण केला आणि अहवाल मंत्रालयामध्ये पाठवला. आता या दरम्यान साधारणतः जून 2023 मध्ये पुन्हा प्रत्यक्ष ज्यावेळेस मंत्रालयात गेलो, ते आयुक्त कार्यालयात गेलो, त्यावेळेस सविस्तर चर्चेमध्ये असं कळलं, माझी वारंवार त्यांना एक विनंती असायची, एक कर्मचारी प्रतिनिधी म्हणून आम्हाला त्यामध्ये येऊ द्या, परंतु त्यांनी सांगितलं की शासनाने समिती नेमलेली, त्या समितीमध्ये तुम्हाला घेता येणार नाही. म्हटलं समितीमध्ये घेऊ नका, परंतु एखाद्या बैठकीला प्रत्यक्ष बोलवा, म्हणजे जे काही तुमचं म्हणणं आहे, तुमचे फॅक्ट आहेत आणि आमचे जे काही फॅक्ट आहेत, आमचे जे काही म्हणणं आहे याला आपल्याला जुळवता येईल. त्यावेळेस मात्र जून 2023 मध्ये मला त्यांनी प्रत्यक्ष सांगितलं संचालक कार्यालयातून की तुम्ही जो अहवाल दिलाय त्या अहवालाच्या आधारेच आमची सर्व कार्यवाही चालू आहे आणि त्यानुसारच आपला अहवाल ऑक्टोबर 2023 मध्ये मंत्रालयामध्ये सरसकट वेतन श्रेणी देण्याविषयी 100% गेलेला आहे. त्याविषयीचा मग पाठपुरावा संचालक कार्यालय, आयुक्त कार्यालय संपल्यानंतर आता मंत्रालय सुरू झाला, कारण अहवाल त्या ठिकाणी गेला होता. परंतु साधारणतः डिसेंबर 2023 मध्ये माननीय मुख्य सचिव शिक्षण यांनी त्यावर शेरा लिहिला की चर्चा करणं अपेक्षित आहे. कळल्यानंतर काही पाठपुरावा करणं गरजेचं आहे असं वाटून साधारण आम्ही त्यांची भेट घेतली. तेथे उपसचिव असतील, सचिव असतील आणि मुख्य सचिव असतील यांच्या भेटीनंतर त्यांच्या हेही लक्षात आलं की अहवाल आलेला आहे तो योग्य आहे आणि यांचा जो पाठपुरावा आहे तो देखील योग्य आहे. त्यानंतर साधारणतः मार्च 2024 मध्ये शालेय शिक्षण विभागाने अर्थ विभागाकडे फाईल पाठवलेली आहे आणि अर्थ विभागामध्ये मार्च 2023 पासून आतापर्यंत आपली सरसकट पदवीधर शिक्षकांना वेतन श्रेणी देण्याविषयीची फाईल अद्यापही पेंडिंग आहे. आता हा झाला अहवाल विषयीचा विषय. आता या अहवालामध्ये आपण म्हणजे शिक्षण आयुक्तांना आपण दिलेल्या अहवालामध्ये सविस्तर काय आहे हे त्यावेळेस आपण सर्वांपर्यंत पोहोचवलं होतं. आताही यापुढे गरज लागली, आपल्या तशा कॉमेंट्स आल्या, आपल्याला तशी गरज लागली तर प्रत्येक घटकाला धरून आपल्यापर्यंत ते पोहोचवण्याचा भविष्यात प्रयत्न करेल. हे अहवालाच्या बाबतीत शासनाने नेमलेल्या अभ्यास समितीच्या बाबतीत झालेल्या बाबी. इकडे न्यायालयीन बाबीमध्ये काय झालं तर न्यायालयीन बाबीमध्ये आम्ही जून 2022 मध्ये जी काही केस दाखल केली, या केसची सुनावणी पुढे ढकलत शासनाचं म्हणणं मांडणं, जिल्हा परिषदेचं म्हणणं मांडणं, 2-3 वेळा सुनावणी पुढे ढकलणं, बोर्डवर असतानाही सुनावणी न होणं, अशा बाबी होत असताना साधारण डिसेंबर 2022 मध्ये आम्हाला शासनाने जे काही ऍफिडेव्हिट नवीन दाखल केलं होतं त्या ऍफिडेव्हिटला आधारित आमचं म्हणणं कोर्टाने आणखी ऍड करण्यास सांगितलं होतं. ते तयार करत असताना आमच्या ज्या केसचे जे वकील आहेत त्यांनी माझ्या हे लक्षात आणून दिलं याच विषयावर आपल्या 2 याचिका पेंडिंग आहेत. एक याचिका जालना जिल्हा परिषदेची जी 2019ची आहे आणि दुसरी याचिका तुम्ही जी 2021 ला दाखल केलेली आहे. या दोन्ही याचिकांच्या सुनावण्या प्रत्यक्षात होत नाहीयेत. तर काय करा की आपण, तुमची जर परवानगी असेल तर आपण त्या याचिका देखील बीड जिल्हा परिषदेच्या एकूण ज्या काही याचिका बंच झालेल्या आहेत त्या याचिकांमध्ये आपण त्यांना देखील बंच घेऊया. विषय एकच आहे, समान आहे आणि त्या याचिका आपल्या संदर्भाने आहेत. म्हणून त्या दोन्ही याचिका आम्ही साधारणतः जानेवारी 2023 मध्ये एकत्रित केल्या आणि याची सुनावणी पुढे जात असताना साधारण मे 2023 पर्यंत आमच्या न्यायालयीन बाबीमध्ये देखील हे लक्षात आलं होतं की नक्कीच निकाल आपल्या बाजूने लागणार आहे. परंतु शासन अभ्यास समिती नेमली, असं झालंय तसं झालंय, अभ्यास समितीने अजून अहवाल दिला नाही. या पद्धतीच्या आपलं म्हणणं मांडत जवळजवळ आणखी 4 ते 5 महिने केस 2-3 सुनावणी पुढे जात राहील आणि मग साधारण डिसेंबर 2023 मध्ये या बाबतीतला अंतिम सुनावणी झाली आणि त्यामध्ये
न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की अभ्यास समितीने आपला अहवाल शासनाला सुपूर्द करावा आणि शासनाने 2024च्या 31 मे 2024 पर्यंत आपला निर्णय याविषयी घ्यावा. तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना अगोदर दिलेली वेतन श्रेणी पूर्ववत लागू करण्यात यावी. जर शासनच याविषयी अभ्यास करू इच्छित असेल तर आम्ही गुणवत्तेत न जाता शासनाचा काय निर्णय होतोय त्यानंतर आपण याविषयीच्या पुढील बाबी होऊ शकतात. अशा पद्धतीचा निर्णय आल्यानंतर बीड जिल्हा परिषदेला फेब्रुवारी 2024 मध्ये पुन्हा पूर्ववत सरसकट 100% प्रशिक्षित प्राथमिक पदवीधरांना जून 2022 पासून वेतन श्रेणी पुनश्च द्यावी लागले. मग आमच्याच या निकालामध्ये रावरीची जी आम्ही केस दाखल केली होती त्याही बांधवांचा विषय होता. रावरी नगरपालिकेला देखील आम्ही हा पाठपुरावा सुरू केला. तेथील बांधवांना वेळोवेळी सांगून त्यांनी वेळोवेळी विचारून जे काय करता येईल हे करून अवघ्या 3 महिन्यात म्हणजे जून 2024 मध्ये जुलै 2024 मध्ये रावरी नगरपालिकेच्या बांधवांना देखील पूर्ववत 2016 पासून 16-17 पासून जी काय त्यांची वेतन श्रेणी रद्द केली होती ती देखील तेव्हापासून बहाल केली. तेव्हापासूनचा एरिया सुद्धा त्यांना मिळाला. आता विषय आला होता जालना जिल्हा परिषदेचा. जालना जिल्हा परिषदेमध्ये देखील पुढे 4-5 महिने लागले, पण 3 डिसेंबर 2024 रोजी जे काही त्या याचिकेमध्ये जी याचिका आमच्या सोबत बंद झाली होती त्या सर्व बांधवांना देखील जालना जिल्हा परिषदेने आपली वेतन श्रेणी पूर्ववत ज्या दिनांकापासून त्यांची रद्द 2016च्या आसपास केली होती तेव्हापासून पूर्ववत बहाल केली. आणि आता मात्र जालना जिल्हा परिषदेचे इतर जे काही बांधव आहेत ते पुनश्च नवीन याचिका घेऊन आपल्या न्यायालयामध्ये गेले. या पुढील आठवड्यामध्ये त्याची देखील सुनावणी आहे. म्हणजे आम्ही जो काही न्यायालयीन लढा लढलो त्या न्यायालयीन लढ्यामध्ये सरळ सरळ प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षकांना 100% वेतन श्रेणी जी की 2013 मध्ये किंवा 14 मध्ये दिलेली होती ती पूर्ववत लागू झाली. आता विषय आलाय की काही बांधवांचे जे फोन येत आहेत त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की 2017 आणि 2019 मध्ये जी काही भरती प्रक्रिया झाली त्यामध्ये आम्हाला 6वी ते 8वी या वर्गांवरती नियुक्त केले आणि या वर्गावर नियुक्त करताना 3 वर्ष शिक्षण सेवक कालावधी नियुक्त केल्यानंतर आता आम्हाला जर 6 ते 8 या वर्गावर नियुक्त केलं असेल तर आम्हाला प्रशिक्षित प्राथमिक पदवीधरची वेतन श्रेणी जी की 7व्या वेतन आयोगामध्ये S14 मध्ये आहे ती देणं अपेक्षित आहे, परंतु तशी दिली जात नाही. हा खरा महत्वाचा प्रश्न राज्यामध्ये सध्या निर्माण झाला आहे आणि हा प्रश्न आपल्याला घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. त्यांना S10ची वेतन श्रेणीमध्ये घेतलं जाते. त्यातल्या काही बांधवांना 1/3 ठरवून त्यांना त्या विषयाअंतर्गत 1/3 ठरवून त्यांना मात्र S14 मिळते. हे कुठेतरी खूप अन्याय होते कारण समान नियुक्ती दिनांक आहे. याविषयीची चळवळ आता वाढवणं आता गरजेचं आहे. दुसरा विषय असा आहे की राज्यामध्ये 12-13 जिल्हा परिषदामध्ये सरसकट वेतन श्रेणी 2014ला दिली, परंतु नंतर आता जेव्हा त्या ठिकाणी प्रक्रिया केल्या जात आहे नवीन शिक्षकांची जेव्हा वेतनोन्नती केली जाते या पदावर त्यांना नियुक्ती केली जाते तेव्हा त्यांना वेतन श्रेणी मिळत नाही. आणि तिसरा प्रश्न असा आहे की राज्यामध्ये 2014 मध्येच काही जिल्ह्यांमध्ये सरसकट वेतन श्रेणी दिलेली आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये मात्र 1/3 वेतन श्रेणी दिलेली आहे. म्हणजे अशा अनेक प्रत्येक जिल्हा परिषदेला प्रत्येक टप्प्याच्या नियुक्तीवर वेगवेगळी परिस्थिती आली आहे आणि याविषयीची चळवळ आता सर्व कर्मचाऱ्यांनी विशेषतः सर्व शिक्षकांनी आणि शिक्षकांच्या संघटनांनी एकत्र येऊन लढणे गरजेचं आहे. कारण RTE बदल केला, ठीक आहे, व्यवस्था परिवर्तन झालं, व्यवस्था बदल करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला, नवीन कलम आणले, नवीन धोरणं आणली. त्या धोरणाला अनुसरून व्यवस्था तयार करत असताना काही कालावधी नक्की लागणार आहे ज्याला आपण संक्रमण काळ म्हणूया. पण हा संक्रमण काळ इतकाही नसावा. 2010ला RTE लागू झाला, स्तर रचना हे साधारण 2013ला झालं, 2014ला प्रक्रिया झाल्या आणि 2014 ते आज 2025 आलंय. 11 वर्ष. हो, आता जानेवारी महिन्यात 8-9 वर्ष होतील संचालक कार्यालयाचं पत्र निघलेलं आणि 11 वर्ष होतील काही जिल्हा परिषदांमध्ये 1/3 वेतन श्रेणी दिल्याचं. हा जर प्रश्न इतका गंभीर इतक्या कालावधीसाठी पुढे नेला जात असेल तर संक्रमण काळ देखील किती असावा हे नियमाला इतका मोठा असावा हे गृहीत नाही. म्हणून मागील 10-12 वर्षापासून हा लढा आम्ही आमच्या पातळीवर लढतोय, राज्य पातळीवरही लढतोय. पण राज्य पातळीवर लढत असताना दुर्दैवाने म्हणावं लागतं की ज्यांच्यासाठीचा हा लढा आहे त्यांची साथ मिळत नाही. अनेक वेळा ज्यावेळेस मंत्रालय पातळीवर असेल, मंत्रालय पातळीवर कशाला जिल्हा लेवलला देखील आम्हाला ज्यावेळेस लढायचं असेल, ज्यावेळेस जो नेतृत्व करतो तो समोर जातो, तो जर त्याला जर भूमिका मांडायची असेल, कणखर भूमिका घेऊन जर प्रशासनासमोर जायचं असेल, तेवढा अभ्यास आहे, तेवढे मुद्दे आहेत, तेवढे सगळ्या बाबी न्यायिक आपल्या बाजूने आहेत. या असताना देखील आपल्याला काही ठिकाणी शांत राहावं लागतं. त्याला एकमेव कारण आहे की त्या पद्धतीचा कर्मचाऱ्याचा सपोर्ट, शिक्षकांचा सपोर्ट त्या ठिकाणी मिळत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेस 2022 मध्ये आमची वेतन श्रेणी काढून घेण्याचा विषय समोर येत होता, एप्रिल 2022चा विषय, त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या समोर म्हणणं मांडत असताना असं कळत होतं प्रशासनाकडून की अवघ्या 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजे 2 ते 3 मेला
आमची वेतन श्रेणी काढून घेतली जाणार आहे. हे सर्व शिक्षकांना, पदवीधर शिक्षकांना, शिक्षकांच्या संघटनांना, आम्हाला सर्वांना कळत असताना देखील जर प्रशासनासमोर भूमिका मांडायला गेलं तर प्रशासना जर पाठीमागून आपल्याला त्या पद्धतीच्या शिक्षकांचा सपोर्ट, एक वेळेस अशी परिस्थिती आली, शिक्षणाधिकाऱ्याशी चर्चा करताना त्यांना सांगितलं की आम्ही राज्यभर हे आंदोलन करतोय, जिल्ह्यामध्ये आपल्याकडे जवळजवळ 1000-1200 लोक आहेत, आम्ही उद्यापासून तीव्र असं आंदोलन छेडू. परंतु असं नेतृत्व ज्यावेळेस करत असताना नेतृत्वाला एवढी तरी खात्री पटली पाहिजे की खरंच आपण जर तसं आंदोलन उद्या पुकारलं तर त्या प्रमाणात शिक्षक बांधव त्या ठिकाणी साथ देतील का. आणि दुर्दैवानी परिस्थिती अशी आहे की शिक्षकांना सर्व बाबी व्हाव्या वाटतात पण घरी बसून. हे मागील 10 ते 12 वर्षाच्या अनुभवातून सांगतो. म्हणून राज्य लेवलला हीच परिस्थिती आहे. म्हणून जवळजवळ 2022 पासून न्यायालयीन बाबीमध्ये किंवा त्या सम पातळीवर संचालक कार्यालयामध्ये म्हणजे आयुक्त कार्यालयांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समिती आणि त्यानंतरचा अहवाल गेल्यानंतर मंत्रालयीन पातळी दोन्ही ठिकाणी समांतर पातळीवर हा लढा लढत असताना, विशेषतः हा लढा केवळ आमच्यासाठी नव्हता, बीड जिल्ह्यासाठी नव्हता किंवा नंतर राऊरी आणि जालन्यासाठी नव्हता, हा पूर्ण राज्यासाठीचा लढा असताना, राज्यातील जवळजवळ 35 ते 40 हजार शिक्षक बांधव यामध्ये येत असताना आम्ही याविषयीची कोणतीही वाच्यता चर्चा बाहेर केली नाही. सोशल मीडियावर देखील काही टाकलं नाही. कारण 2016 पासून 2022 पर्यंत आमचा स्वतःचा अनुभव असा आहे की जिल्ह्यातून, तालुक्यातून फक्त 2 ते 4 शिक्षक आपल्यासोबत म्हणजे या लढ्यामध्ये येण्यासाठी असतात, बाकीचे फक्त पाहत राहतात. ज्यावेळी वस्तुस्थिती आहे साधारणतः 2018 मध्ये आम्ही आझाद मैदानामध्ये आंदोलन लावायचं ठरवलं, त्यावेळेस आम्हीची 2016ला कृती समिती नेमली होती. त्या कृती समितीच्या बैठकीत चर्चा करत असताना असं लक्षात आलं की जर आंदोलन लावलं तर त्या प्रमाणात शिक्षक बांधव त्या ठिकाणी येतील का, म्हणजे ज्यांच्या जिव्हाळ्याचा विषय ते जर यामध्ये येत नसतील तर हा लढा लढणाऱ्यांनी लढायचा कसा. म्हणून 2022 पासून या विषयीचा पाठपुरावा चालू असताना आम्ही साधी पोस्ट देखील सोशल मीडियावर याविषयी टाकली नाही. परंतु यश मात्र बीडला आणलं, एकदा नव्हे दोनदा आणलं. आजही बीड जिल्ह्यामध्ये 100% प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर वेतन श्रेणी आहे. राहुरी नगरपालिकेलाही यश आणलं, तिथेही पूर्ववत वेतन श्रेणी लागू झाली. जालना जिल्हा परिषदेला देखील यश आलंय. भले त्यातील याचिकाकर्त्यांना आलंय पण त्यांच्या आणखी याचिका आहेत. माझी खात्री आहे, माझ्या वकिलांशी वारंवार चर्चा आहे, आजपर्यंतचा अनुभव आहे, 100% त्यांनाही लागू आहे. आता खरी अडचण आहे राज्यातील इतर जिल्हा परिषदेमध्ये पूर्वीपासूनच 1/3 लोकांना जी वेतन श्रेणी लागू नाही त्यांच्या बाबतीतला. ज्या जिल्ह्यामध्ये ही वेतन श्रेणी 100% पदवीधर शिक्षकांना लागू आहे किंवा 1/3 पदवीधर शिक्षकांना लागू आहे, तेथे नवीन पदावर नवीन नियुक्त होणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीतला. आणि सगळ्यात गंभीर विषय म्हणजे आता या पदावरती 6 ते 8 स्तरामध्ये नियुक्त केल्या जाणाऱ्या विषय शिक्षकांना, ते प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षकच आहेत, त्या शिक्षकांच्या शिक्षण सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना S10 मध्ये ठेवायचे की S14 मध्ये, हे 3 प्रश्न सध्या राज्यामध्ये खूप महत्वाचे आहेत. म्हणून असे जे कोण ज्यांना वेतन श्रेणी लागू आहे ते, ज्यांना लागू नाही ते इतरही शिक्षक बांधव आणि विशेषतः सर्व शिक्षक संघटनांना नम्र विनंती आहे, कृपया हा लढा सर्वांनी एकत्रित येऊन लढणं गरजेचं आहे. सर्व झालेलं आहे, पूर्ण शिजलेलं आहे. आता फक्त चाचणी घेऊन समोर यायचंय, म्हणजे फक्त शासन निर्णय निघायचा आहे. सर्वांना विनंती आहे, मंत्रालयामध्ये, अर्थ विभागामध्ये, शिक्षण विभागामध्ये याविषयीचा पाठपुरावा थोडा होणं गरजेचं आहे. सर्व झालेलं आहे, शासन निर्णय निर्गमित होणं सर्वांसाठी गरजेचं आहे आणि हे न्यायिक आहे. शासनाने काहीही केलं तरी 100% पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी देणं हे न्यायिक बाब आहे आणि न्याय हा करावाच लागत असतो. परंतु संक्रमण काळ इतका मोठा असतो, हे कायद्याला अपेक्षित नाही. पुनश्च एकदा विनंती आहे की सर्व पदवीधर शिक्षकांनी एकत्र यावं, आपण हा लढा पुढे नेऊया. यश नक्की आहे. जे बीड जिल्ह्यामध्ये आम्ही आश्वस्त करत होतो, जे आमच्या संपर्कात आहेत त्या राज्यातील सर्वांना आम्ही आश्वस्त करतो, त्याच पद्धतीने आज जाहीररित्या आपल्या सर्वांना आश्वस्त करतो. सर्वांनी मिळून एकत्र या, आपण हा लढा 100% जिंकणार आहोत. शासनाला प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर विषय शिक्षक, दर्जावाढ शिक्षक जे की 6 ते 8 या पदावर तर नियुक्त आहेत, नाव कोणतंही असू द्या, त्या सर्वांना प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक 6व्या वेतन आयोगानुसार 9,334,800 ग्रेड पे 4300 आणि 7व्या वेतन आयोगानुसार S14 ची वेतन श्रेणी देणं गरजेचं आहे. शासनाला ती द्यावी लागेल. आज फक्त इथपर्यंतच बोलणार आहे. आपण सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या हा विषय प्रत्येक जिल्ह्यानुसार, प्रत्येक कर्मचाऱ्यानुसार जरी म्हटलं तरी वेगवेगळा आहे. म्हणून याविषयी आपली काय मत आहे, आपल्या बाबतीत याविषयीची काय परिस्थिती आहे, या सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. त्याविषयी ज्या काही आपल्याला मुद्दे तयार करायचे नवीन असतील ते, बाकी सगळ्या बाबी आपल्या जवळ आहे, परंतु आणखी काही नवीन जरी त्यामध्ये मुद्दे आले तर ते मुद्दे आपल्याला निवेदनासाठी, लढ्यासाठी ऍड करता येतात. आणखी एक म्हणणं आहे की आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण हा विषय जुनी पेन्शन हे तर आमचं ध्येय आहे आणि प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर हा विषय देखील ध्येय आहे. या 2 विषयावर
10 ते 12 वर्षापासून कोळसा ते म्हणतात ना, घर जाळून कोळशाचा धंदा करणे, त्या पद्धतीने म्हणा, कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आम्ही ही चळवळ मागील 10 ते 12 वर्षापासून लढतो. आणि कोणताही विषय हातात घेतला तर तो अंतिम नेणं हा स्वभाव असल्यामुळं आपल्याला सर्वांना मिळून हा लढा अंतिम लढ्याकडे न्यायचा आहे. आपलं जे काय म्हणणं असेल ते कॉमेंटमध्ये टाका. प्रत्येक प्रशिक्षित प्राथमिक पदवीधर शिक्षक आणि शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. आपले काही मतं असतील तर ते वैयक्तिक कळवा, कॉमेंट्समध्ये टाकून. जर विषय कळणारा नसेल तर सविस्तर मला पाठवा, आपण त्यावर चर्चा करूया, पुढे जाऊया. नक्कीच यश आहे. प्रशिक्षित प्राथमिक पदवीधरांना 100% वेतन श्रेणी मिळवून देणे हे आपलं अंतिम ध्येय आहे आणि ते आपण नक्कीच मिळवू. एवढं बोलून थांबतो. धन्यवाद.